सुद्धा नाही, म्हणून संतांनी सुद्धा पुन्हा पुन्हा इथे येण्याची इच्छा केलीत महाराज. महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले ते ऋषी साच भावी वर्ताया. आम्ही वैकुंठातून इथं आलो कारण इथं इतकं सुख आहे की तिथं सुद्धा नाही. म्हणून मात्र निरोपारे म्हणतात, बाबांनो, दुर्लभ मिळाला, सुंदर मिळाला, हा मृत्यू लोक मिळणं दुर्लभ आहे. आणि या मृत्यू लोकामध्ये नरदेहाची प्राप्ती त्या भगवान परमात्म्याने करून दिली. पण या दोन्ही गोष्टी तुम्हाला फुकट मिळाल्या, पण तुम्ही इथे येऊन केलं काय? कारण तुम्ही भौतिक काय केलं याच्याशी कर्तव्य नाही, मात्र तुम्ही भक्ती केली का याला सगळ्यात जास्त महत्व आहे महाराज. बाकीचा पसारा तुम्ही किती मांडलाय हे महत्वाचं नाही. पसारा बऱ्याच लोकांचा वाढत चाललाय महाराज, खूप पसारा वाढत चाललाय, पण पसारा किती वाढवलाय याला महत्व नाही. तुमच्या अंतर्मनामध्ये खऱ्या अर्थी भगवंताविषयी प्रेम आहेत का हा प्रश्न स्वतःच्या जीवाला विचारणं अत्यंत गरजेचं आहे. कारण परमार्थ हा नुसता देखाव्या करता नाही, तो गळ्यात माळ घालायची लोकांनी मला माळकरी म्हणावं म्हणून नाही, कपाळाला गंध लावायचा लोकांनी मला वारकरी म्हणावं म्हणून नाही, पंढरपूरला वारीला जायचं लोकांनी मला वारकरी म्हणावं म्हणून नाही, तर माझ्या भगवंताला खऱ्या अर्थी माझी भक्ती आवडावी या करता परमार्थ देखाव्या करता नाही. ठेवी माझी सेवा भाव शुद्ध. हे भगवंता, जे द्यायचं ते अंतकरणापासून दे रे, वरपंगी भक्ती मात्र नको देऊ असं तुकोबरायचं म्हणणं आहे महाराज. कारण परमार्थ हा वरपंगी न करता अंतर्मनाने करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे बाह्यरंगी तुम्ही पसारा किती मांडलाय हे महत्वाचं नाही, तुम्ही भक्ती करतात का हे सगळ्यात महत्वाचं आहे. कशा पद्धतीने सांगते का, मुलानं मुलगी पाहिली, मुलीनं मुलगा पाहिला, सध्या दोघांनी एकमेकाला पाहणं फार गरजेचं आहे. कारण मात्र आईबापाने लग्न जमवलं तर कधी मुलं सैराट होतील याचा भरोसा नाही. म्हणून मात्र दोघांनी एकमेकाला पाहिलं पाहिजे. मुलीनं मुलगा पाहिला, मुलानं मुलगी पाहिली, दोघांचे लग्न जमलं महाराज. मला सांगा हो, लग्नामध्ये लग्न मंडप असलाच पाहिजे असं कुठं लिहिलंय का? मंडप असला काही नसला काही लग्न होणार, लॉन्स असला काही नसला काही लग्न होणार. तुम्ही हो काही नाही काहीतरी म्हणत चला. म्हणजे मला कळेल तुम्हाला किती कळते. नुसतं असं बसलं की मला वाटतं तुम्ही समाधी लावली की काय, म्हणजे थोडं बोलत जा. म्हणजे मात्र त्या ठिकाणी लग्नात मंडप असला काही नसला काही लग्न होणार, अगदी मात्र लॉन्स असला काही नसला काही लग्न होणार, लग्नामध्ये व्हिडिओ शूटिंग असली काही नसली काही लग्न होणार, फोटोग्राफर असला काही नसला काही लग्न होणार, कन्यादानामध्ये फ्रीज असलं काही नसलं काही लग्न होणार, वॉशिंग मशीन असलं काही नसलं काही लग्न होणार, मिक्सर असलं काही नसलं काही लग्न होणार, अगदी लग्नामध्ये जेवायला गुलाबजाम असले काही नसले काही लग्न होणार, जिलेबी असली काही नसली काही लग्न होणार, लग्नामध्ये नवरीची काका काकू असले काही नसले काही लग्न होणार, नवरीची काका काकू असले काही नसले काही लग्न होणार, नवरीचे मात्र त्या ठिकाणी मामा मामी असले काही नसले काही लग्न होणार, नवरदेवाची मामा मामी असले काही नसले काही लग्न होणार, नवरीची भाऊ बहीण असले काही नसले काही लग्न होणार, नवरदेवाची भाऊ बहीण असले काही नसले काही लग्न होणार, नवरीचे आई बाप असले काही नसले काही लग्न होणार, नवरदेवाचे आई बाप असले काही नसले काही लग्न होणार, नवरी नवरदेव असले काही नसले काही लग्न. हे महत्वाचं आहे. बाकीचं असलं काय नसलं काय चालतं,
पण नवरी नवरदेव 100% असायलाच पाहिजे. लग्नामध्ये नवरदेव नवरी गरजेची आहे, तसं जीवनाच्या व्यवहारामध्ये भक्ती गरजेची आहे. बाकीचं असलं काय नसलं काय चालतं, पण भक्ती गरजेची आहे. अगदी सगळ्या महिला बहुसंख्येने उपस्थित आहे. तुम्ही सगळ्या स्वयंपाक करताना घरी स्वयंपाक आपला आपणच केला पाहिजे. म्हणजे बरेच लोक बाई ठेवतात स्वयंपाकाला, बाई नाही ठेवता, आपणच केला पाहिजे. सगळ्या करतात ना, करतात असं समजते आणि तुम्ही सगळ्या सुगरणी आहेत असं समजून तुम्हाला प्रश्न विचारते बरं का. अगदी मात्र मला सांगा हो, गॅसवर कढई ठेवली, भाजीला तेल कमी जास्त असलं काय नसलं काय भाजी होणार, जिरे असले काय नसले काय भाजी होणार, मोहरी असली काय नसली काय भाजी होणार, हिंग असलं काय नसलं काय भाजी होणार, कढीपत्ता असला काय नसला काय भाजी होणार, कोथिंबीर असली काय नसली काय भाजी होणार, गरम मसाला असला काय नसला काय भाजी होणार, लाल मसाला असला काय नसला काय भाजी होणार, मिरची कमी जास्त असली काय नसली काय भाजी होणार, हळद कमी जास्त असली काय नसली काय भाजी होणार, मीठ असलं काय नसलं काय भाजी नाही. बाकीचं असलं काय नसलं काय चालतं, पण भाजीमध्ये मीठ गरजेचं. रुचीने दिअन्न, 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 रुचीने त्यात नसता लवण. अन्न रुचकर कधी लागतं? लवण म्हणजे मीठ. मीठ असलं तर ते नीट लागतं, ज्याच्यात मीठ नाही ते नीट लागतं का? नाही. मीठ फार गरजेचं आहे. किती गरजेचं आहे ते प्रसंग सांगते बरं का भगवंताच्या जीवनातला. भगवान श्रीकृष्णाच्या किती बायका? 16,108. आपण फक्त ऐकायचं, ते भानगडीत पडायचं नाही, कारण सध्या एक सांभाळणं मुश्किल आहे. तेवढ्या एवढ्या सांभाळायच्या म्हणजे काही जोक आहेत का महाराज? सोपी गोष्ट नाही. तो देव आहे. भगवंताच्या 16,108 बायका. भगवंताला वाटलं सर्व विश्वाला वेळ देतो, कधीतरी बायकांना वेळ दिला पाहिजे. भगवंत सगळ्या पत्न्यांमध्ये जाऊन बसलेत महाराज. सगळ्या पत्न्या भगवंताकडे बघू लागल्यात आणि एक पत्नी त्यातली उठली, भगवंता इतक्या दिवसानंतर आम्हाला वेळ दिलात, पण भगवंता अगदी मनापासून एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतोय हो. विचारू का? तुम्ही बघा महाराज, पत्नी किती म्हातारी झाली ना, 99 वर्षाची झाली तरी एकच प्रश्न पतीला विचारत असते. कोणता सांगू का? मी तुम्हाला आवडते का? किती म्हातारी झाली तरी एकच विचारते, मी तुम्हाला आवडते का? आणि मग मात्र ती पत्नी उठली, म्हटली देवा एक प्रश्न अत्यंत महत्वाचा, भगवंता मी तुम्हाला आवडते का? हो देवा आवडते का मी तुम्हाला? भगवंत म्हटले हो. म्हटले असं उत्तर नकोय मला, मला सांगा मी कोणासारखी आवडते? देव म्हटलं खरं सांगू? अगदी खरं सांगू. तू ये ना मला बुंदीच्या लाडू सारखी आवडते. आनंद वाटला महाराज, कारण बुंदीचे लाडू गोड असतात ना. आनंद वाटला. दुसरी पत्नी, देवा ती तुम्हाला बुंदीच्या लाडू सारखी आवडते, मी तुम्हाला आवडते का? हो. देव म्हटले हो. म्हटले मी कोणासारखी आवडते? तू ये ना मला, तू ये ना मला अगदी जिलेबी सारखी आवडते. आनंद वाटला. तिसरी पत्नी उठली, देवा मी आवडते का? म्हटले हो. मी कुणासारखी आवडते? तू ये ना मला अगदी गुळासारखी आवडते. चौथी पत्नी उठली, ती म्हणली देवा मी. देवानं सांगितलं हो. म्हटले मी कुणासारखी? तू ये ना मला साखरेसारखी आवडते. एक 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 पत्नी उठल्या, सगळ्या जणी उठल्या. सगळ्यांनी विचारलं, एक एक गोड 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 पदार्थ आठवले. भगवंताने सगळ्यांना उत्तर दिलं, पण शेवटी आल्यात रुक्मिणी आईचे. देवा सर्व आवडतात तुम्हाला, सर्व आवडतात, पण मी आवडते का तुम्हाला? देव म्हटले हो. मग मी कुणासारखी आवडते देवा? खरं सांगू? खरं सांगू? अगदी खरं सांगू. तू ये ना मला
मिठासारखी आवडते. मीठ म्हटल्यानंतर रुक्मिणी आई साहेबांना राग आला. सगळ्या गोड पदार्थांसारखे आवडतात आणि मी त्या खराट मिठासारखी आवडते नाही बोलणार देवा. आणि रुक्मिणी आई साहेब रागवल्यात आणि एका खोलीत जाऊन बसल्या. भगवंत तिथे आले. दार उघड, दार उघड. उघडायला तयार नाही. सगळ्या गोड पदार्थांसारखे आवडतात आणि मी त्या खराट मिठासारखी आवडते नाही उघडणार देवा, दार उघडणार नाही. मग मात्र भगवंताने विचार केला आता हिचा राग कसा काढायचा. ज्याला विश्वासलं कळतं त्याला राग काढणं जमणार नाही का. तुम्ही विचार करा, ज्याला विश्वासल्या प्रत्येकातल्या मनातलं कळतं इतका तो चतुर आहे त्याला रुक्मिणी आई साहेबांचा राग काढणं जमणार नाही का. महाराज म्हणतात तू इतका चतुर आहे तितका देव चतुर, देव चतुर, देव चतुर, हो देव चतुर, देव चतुर, देव चतुर, हो देव चतुर जाणून अंतर वर्तत असे. अंतर मनातलं ओळखतो तो इतका चतुर आहे महाराज. नुसता चतुर नाही हो, नुसता चतुर नाही, चतुरांचा शिरोमणी आहे. चतुराचा शिरोमणी कोणाला वंदा दिखाए, उपटाचा कराए, अनेको जिमीला. चतुराचा शिरोमणी कोणाला वंदा दिखाए, उपटाचा कराए, अनेको जिमीला. गुण लावण्याची खाली इतका तो चतुर, इतका चतुर. आणि तो चतुर भगवंत त्याला पत्नीचा राग काढता येणार नाही इतका महाराज. देव तिथे गेले. रुक्मिणी ऐक ऐक, सगळ्या गावातल्या लोकांना चुलबंद आमंत्रण दिलंय आणि सगळ्या जेवणाची जबाबदारी मी तुझ्यावर टाकतोय. रुक्मिणी आईसाहेब मनातली मनात हसू लागल्या. 16,108 बायकापैकी एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर देवा करणार, नक्की ती जबाबदारी पार पाडणार. होय म्हटले ठीक आहे. सगळ्या गावातल्या लोकांना आमंत्रण दिलं. रुक्मिणी आईसाहेब सांगतील, सगळ्या आचार्यांना सांगितलं तसंच बनवायचं, सगळं ज्या जसं सांगतील तसं बनवायचं. पण माझं एक ऐकायचं. म्हणले काय देवा, सगळे पदार्थ बनवायचे पण एकाही पदार्थात मीठ टाकायचं नाही. देव आहे, देवाचं ऐकावं लागलं महाराज. एकाही पदार्थात मीठ टाकल्या गेलं नाही. सगळे पदार्थ बनवले आणि सगळी लोक जेवायला आली. देवाच्या घरी जेवण होतं, ते काही सामान्य माणसाच्या घरी जेवण नव्हतं, देवाच्या घरी जेवण. सगळी लोक जेवायला पंगत बसलीत महाराज. ताट, चांदीची ताटं, चांदीची लोटी, चांदीची तांबी, सगळं चांदीचं. भगवंताच्या घरी जेवण. सगळी जेवायला बसले. ताटाच्या अवतीभोवती रांगोळी काढली, धूप लावलेली आहे. प्रत्येक जण जेवायला बसलेत महाराज. ताटाभोवती पाणी फिरवलंय. ताटाच्या भोवती पाणी का फिरवायचं? बरीच लोक म्हणतात मुंग्या येऊ नये म्हणून.
मुंगे येऊ नये म्हणून नाहीत महाराज. ताटाच्या भोवती पाणी फिरवायचं त्याच्या मागे एकमेव कारण, ज्या वेळेला स्त्री असो पुरुष असो स्वयंपाक बनवत असताना संकल्प विकल्प मनातले अविचार त्याच्यामध्ये मात्र जाऊन पोहोचत असतात. ते अन्न मात्र अशुद्ध होत असतं आणि ज्या वेळेला आपण ताटाच्या भोवती पाणी फिरवतो त्यावेळेला प्रत्यक्षरित्या त्याच्यातनं ती संकल्प विकल्प अविचार निघून जातात. ते अन्न शुद्ध होतं, त्या अन्नाचं प्रसादात रूपांतर होतं आणि मग ते प्रसाद रूपाने आपण सेवन करायचं. म्हणून ताटाच्या भोवती पाणी फिरवायचं. प्रत्येकानं ताटाच्या भोवती पाणी फिरवलं आणि पहिलाच घास वरण भाताचा उचलला आणि तोंडामध्ये टाकला. तोंडात टाकल्यानंतर मात्र त्याच्यात मीठ नव्हतं महाराज. आतमध्ये बॅनर लिहिलेला होता, बिन मिठाचे पदार्थ आतमध्ये जाण्यास बंदी आहे. ते काय आत जाईना. एक जण डोकं लावणार होतं. ते म्हणलं हे बघा, याला जर बळजबरी आत ढकलायचं असेल तर काहीतरी तोंडी लावावं लागेल. म्हणून ताटात भजे होती. भजे प्रत्येकानं भजं उचललं, तोंडात टाकलं, त्याच्यातही मीठ नव्हतं. ते काय आत जाईना महाराज. एक जण पुन्हा डोकं लावणार. ती म्हणलं आता हे गुंतलंय, आत ढकलायचं असेल तर काहीतरी पातळ प्यावं लागेल. म्हणून ताटाच्या शेजारी वाट्या होत्या आणि वाट्यांमध्ये तरण झालेला सार होता. सार माहिती ना, आज बऱ्याच जणांनी खाल्ला तो सार बरं का, तो सार. आणि प्रत्येकानं पहिलाच फुरका मारला. खोटं नाही सांगत महाराज, दिवसा तारे दिसायला लागले. दिवसा तुम्हाला माझं खोटं वाटत असेल ना तर बिनमिठाचा सार प्या आणि कसं काय वाटतं ते नंतर सामनगावला सांगायला काही घाई नाही आपल्याला. म्हणून मात्र प्रत्येकानं फुरका मारला, त्याच्यात मीठ नव्हतं. प्रत्येकानं घास थुंकून बाहेर काढला. प्रत्येक जण ताटावरून उठलं. रुक्मिणी आईसाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. देवाच्या दारातनं कोणी कधी उपवाशी केलं नाही, आज मात्र उपवाशी जात आहे प्रत्येक जण. रुक्मिणी आईसाहेबाच्या डोळ्यात पाणी होतात महाराज. आणि भगवान परमात्मे रुक्मिणी आईसाहेबांसमोर आले. मला सांग रुक्मिणी, मला सांग, जेवणात कशाची गरज आहे ग? रुक्मिणी आईसाहेब म्हटल्यात, भगवंता जेवणात मिठाची गरज आहे. मग मला सांग रुक्मिणी, माझ्या जीवनात कुणाची गरज आहे? देव म्हटले, तर रुक्मिणी मासाहेब म्हटल्यात, माझी गरज आहे. मला फक्त एकच सांगायचं, जेवणात मीठ गरजेचं. काय करावे ते मिठे बिना अन्न, मिठे बिना अन्न, जवळचे बिना शुकारी रे, जवळचे बिना शुकारी रे. काय करावे मिठ बिना मिठ बिना जवळचे बिना शुकारी रे, जवळचे बिना शुकारी रे. काय करावे ते मिठे बिना अन्न, मिठे बिना अन्न, काय करावे ते मिठे बिना अन्न, मिठे बिना अन्न, जवळचे बिना शुकारी रे, जवळचे बिना शुकारी रे. काय करावे शवची वेभिन शृंगारेले, काय करावे ते मिठे विन अन्न. मात्र मिठाशिवाय अन्न बनवू शकत नाही. अन्न रुचकर तेव्हाच लागतं त्याच्यात मीठ असेल तर. म्हणून जेवणात मिठाची गरज आहे. ऐका, जेवणात मिठाची गरज आहे. लग्नात नवरी नवरदेवाची गरज आहे. तसं जीवनाच्या व्यवहारामध्ये भक्तीची गरज आहे. आणि मग निळंबारे म्हणतात, बाबांनो तुम्ही इथं आलात पण सगळा भौतिक पसारा किती केला हे महत्वाचं नाही. तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला विठ्ठल आठवला का, हा प्रश्न महाराज भंगाच्या प्रथम चरणात. केले काय, देवनी 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 केले
विसरू नाही आठविला. इथं तुम्ही आलात ना या मृत्यू लोकात, तुम्हाला जर विठ्ठल आठवला नाही तर महाराज म्हणतात आहारी मुळा भाग्यहीना. भाग्यहीन म्हटलंय महाराजांनी. कारण जीवनात यायचं तर भाग्यवान व्हायचं, भाग्यहीन नाही. आणि आपण भाग्यहीन कोणाला म्हणतो? साधा प्रश्न आहे महाराज. आपण करंट कुणाला म्हणतो? एखाद्याचं तोंड पाहिलं ना, अख्खा दिवस वाईट गेला की आपण म्हणतो काय करंट आहे तोंडाचं, सगळ्या दिवसाचं वाटोळे केलं, आपण त्याला करंट म्हणतो. किंवा त्याचं तोंड पाहिलं, स्थळ बघायला निघालो आणि जमता जमता मोडलं तर आपण म्हणतो त्याचं तोंड पाहिलं म्हणून मोडलं. आपण त्याला करंट म्हणतो महाराज. पण तुकोबा रे कुणाला करंट कपाळ ज्याचे नाम नये वाचे, ज्याचे नाम नये वाचे, सदैव सौभाग्य, सदैव सौभाग्य सोनी आई रंगी नाचे. कपाळ ज्याचे नाम नाही वाचे, तो आमच्या दृष्टीने करंट आहे. कोण? ज्याच्या मुखाला भगवान परमात्म्याचं नाम येत नाही तो कोण आहे? करंट आहे. मग आपल्याला करंट व्हायचं नाही, आपल्याला भाग्यवान व्हायचं आहे. मग भगवंताचं चिंतन करावं लागणार आहे महाराज. म्हणून महाराज म्हणतात यदा कदाचित भाग्यहीन तो आहे ज्याला इथे आल्यानंतर विठ्ठल आठवला नाही. आणि यदा कदाचित ज्याचं मोहात पतन झालंय तो भाग्यहीन आहे. आणि बऱ्याच लोकांचं मोहात पतन झालंय महाराज. बरेच लोक जे आहेत ते मोहामध्ये अटकले. तुम्ही पहा, तुम्ही आम्ही सगळे प्रपंचात अटकलोय. आणि प्रपंच असा आहे महाराज, प्रपंच असा आहे गुडघ्यापर्यंत गाळ आहे. प्रपंच म्हणजे गुडघ्यापर्यंत आलेला गाळ आहे. धड बसताही येत नाही, पळताही येत नाही, धड अर्ध्यावर सोडताही येत नाही आणि कुणाला काही म्हणताही येत नाही, असा प्रपंच आहे महाराज. त्या प्रपंचामध्ये दुसरं काहीच नाहीये. दुःखाशिवाय तिथे दुसरं काय मिळतं? तुकोबा म्हणतात अनुभव आले अंगा. मी प्रपंच अनुभवला, मला विचारा संसार कसा आहे. संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. कसा आहे प्रपंच? दुःख बांधवटी आए हो संसारे, दुःख बांधवटी आए हो संसारे. बांधवटी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. किती आहे ते सुद्धा सांगितलं. फार उपकार केले संतांनी आपल्यावर. सुख किती आहे संसारात, दुःख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताये वाडे, 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 दुःख पर्वताये वाडे. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वत आहे वडे. किती आहे ते सुद्धा सांगितलं. किती दुःख आहे, कुणाला किती दुःख आहे, कुणाला किती, सगळं सांगितलं. पण तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये अटकलोय महाराज, तरी सुद्धा अटकलोय. कोणीच इथे सुखी नाही येतो. प्रपंच जेवढे जेवढे पडलेत ना तेवढे दुःखीच आहे. कोण कोण दुःखी आहे महाराज वर्णन करतात. जो देखेव दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सुखिया कोई नाही रे. महाराज वर्णन करतात किती कोण कोण दुःखात आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे म्हणा तू
शोधून पाहे, स्वतःच्या मनाला विचारा, कोणीच इथं सुखी नाहीये. जो जो प्रपंचात पडला तो तो दुःखी आहेत महाराज. म्हणून त्याला भाग्यहीन म्हटलंय. ज्याचं मोहात पतन झालंय त्याला भाग्यहीन म्हटलंय. आणि आपण त्या प्रपंचात गुंतलोय, तो जिथे आपलं कोणीच नाही त्याच्यामध्ये आपण गुंतून गेलोय महाराज. एक मात्र त्या ठिकाणी कथाभाग अत्यंत गोड आला. तुम्ही बघा की मला सांगायचं आहे की त्या प्रपंचात आपलं कोण आहे आणि कोण परक आहे, कोण आपलं आहे. बघा तुम्ही, एक महात्म्यांची साधना पूर्ण झाली आणि पूर्ण झाल्यानंतर एक गृहस्थ तिथून निघाले होते. निघाल्याबरोबर तो गृहस्थ अगदी घामाघूम दिसला आणि त्या महात्म्यांनी विचारलं, अरे तू इतका घामाघूम दिसतोयस, काय कारण आहे एवढा घाम गळतोय? तो म्हटलं, महात्मे तुमच्यासारखं थोडी चमचवर आहे, गावोगावी फिरून थोडी चमच होणार आहे. तुम्हाला रोज लोक मात्र आयती माहिती फळं देता, आयती माहिती पंगत, सगळं व्यवस्थित चाललंय. तुमच्यासारखं थोडी चमच आहे, आम्हाला रोज कष्ट करावे लागतात. महात्म्यांनी विचारलं, अरे बाबा तू इतके कष्ट करतोयस पण नेमकं कुणासाठी करतोय? तो म्हणला, महात्मे माझ्या पाठीमागे आई आहेत, वडील आहेत, मुलं आहेत, पत्नी आहे, सगळ्यांसाठी कष्ट करावे लागतात. महात्मे म्हटले, अरे त्यांच्याकरता कष्ट करतो ते तुझे आहेत का? म्हटले, हो आई माझी, वडील माझे, मुलं माझे, पत्नी माझी, सगळे माझे. अरे बाबा त्यांचं तुझ्यावर प्रेम आहेत का? होय महात्मे त्यांचं माझ्यावर फार प्रेम आहे. महात्मे म्हटले, मूर्ख आहेस, याचं एकाचंही तुझ्यावर काही एक प्रेम नाही, कोणी तुझ्यावर प्रेम करत नाही. महात्मे तुम्ही इतकं प्रखरपणे कसं बोलू शकतात की त्यांचं माझ्यावर प्रेम नाही? आणि नुसतं बोलत नाही तर सिद्ध सुद्ध करून दाखवतो. म्हटले, कसं सिद्ध करणार? एक काम कर, तुझे कोण आहेत आणि परके कोण आहेत एवढंच तुला ओळखायचं असेल तर घरी जा आणि घरी गेल्यानंतर प्रेतासन लाव. प्रेतासन माहिती ना तुम्हाला? प्रेतासन माहीत असू द्या पण करण्याचा प्रयत्न करू नका. प्रेतासन म्हणजे अगदी 2-4 मिनिटं श्वास घ्यायचा नाही. काही लोकांना ती प्रॅक्टिस असते महाराज आणि म्हणून मात्र त्यानं प्रेतासन लावलं. प्रेतासन लावल्यानंतर घरातल्या सगळ्या लोकांना वाटलं हे गेलं. गेल्यानंतर सगळे रडायला लागले. आई रडायला लागली, मुलं रडायला लागले, पती रडायला लागले, पत्नी रडायला लागले, सगळे रडायला लागले. पण रडतायत कसे माहितीये का? आई रडते, माझा मुलगा गेला, आता माझं कसं होईल? बाबा रडतायत, माझा मुलगा गेला, म्हातारपणाची काठी गेली, आता माझं कसं होईल? मुलं रडताय, आमचं छत्र गेलं, सावली गेली, आता आमचं कसं होईल? पत्नी रडते, माझी पत्नी, पती गेले, आता लाईट बिल, घरपट्टी, नळपट्टी कोण देईल? आता माझं कसं होईल? आता अगदी खरं बोलायचं, प्रत्येकाच्या रडण्यात स्वार्थ होता की परार्थ होता? स्वार्थ होता. कोणी मात्र त्या ठिकाणी त्याच्यासाठी रडत होतं का? हा गेला, याला मोक्ष मिळेल की नाही, याचं कसं होईल? कोणीच नाहीत महाराज. प्रत्येक जण स्वार्थाकरता रडत होतं. आणि एवढा मोठा गोंगाट असताना महात्मे नेमके तिथून निघाले आणि त्यांनी ते प्रेतासन लावलेलं गडी पाहिला. ते म्हणलं, हे तर आपलंच गिऱ्हाईक आहे, जायला हरकत नाही. महात्मे तिथे गेले. महात्म्यांनी आईला विचारलं, का रडतायत आई? का अहो रडू नको तर काय करू? पोटचा गोळा गेलाय, काळजाचा तुकडा गेलाय, रडू नको तर काय करू? तेव्हा मात्र त्यालाच का नेलं, मला का नेलं नाही? आणि माझं काही जगून सोनं होणार होतं का? आई रडायला लागली. वडील रडताय, रडू नका, रडू नका, रडू नका. तुमचा माणूस आत्ताच्या आत्ता तुम्हाला जिवंत करून देतोय. आणि मग त्यांना सगळ्यांना आनंद, द्या ना महात्मे, जिवंत करून द्या. म्हणले, असं नाही, काहीतरी द्यावं लागेल. पत्नीनं पोत काढली, सगळे दागिने काढले, हे दागिने घ्या ना, आमचा माणूस जिवंत. अगं पैशाने जर माणसं जिवंत होत असते तर जगामध्ये श्रीमंत कोणी गेलंच नसतं. पैशाने जिवंत होत नाही माणसं. मग काय देऊ तुम्हाला? काही नकोय, 1 ग्लास दूध आणा. दूध आणायला सांगितलं. महात्म्याने ते दूध घेतलं, दुधामध्ये मात्र भस्म टाकला. आणि महात्मे काय बोललेत ऐका? महात्मे म्हटले, हे जे दूध आहे, हे जे दूध आहे, हे जे कोणी घेईल ते मरल आणि मेलेले जिवंत होईल. आता मला सांगा, सगळे दूध घ्यायला तयार झाले असेल का? ते दूध पहिलं महात्म्यांनी आईकडे नेलं. आई आहात ना तुम्ही, वेदांतांनी, संतांनी, ग्रंथांनी, पंथांनी तुमचं भरभरून वर्णन केलं. आई आहात ना, मग एवढं दूध घ्यायला हरकत नाही. आई म्हणली, घेतलं असतं, जगून काय आता लई गेले आणि थोडे राहिले, जगून काय सोनं होणार आहे का? घेतलं असतं, पण एक शंका आहे. म्हटले, कसली शंका? कोणती शंका? ती म्हणली, आई म्हणली, एक शंका आहे. म्हटले, खरं सांगू का? माझे नातवंड माझ्याशिवाय एक घास सुद्धा खात नाही, आणि मी जर गेले तर ते कसं काही जेवण करतील बा? मग एक काम करा ना. म्हणले, आमच्या म्हाताऱ्याची घरात कवडीची गरज नाही, त्याला दिलं तरी चालेल. दूध कोणाकडे गेलं? म्हाताऱ्याकडं. बाबा तुम्ही तरी दूध घ्या. म्हातारं म्हणलं, घेतलं असतं, पण माझं एकुलतं एक मुलगा, त्याची मुलं लहान आहे, मात्र 100 एकर जमीन आहे आणि ते सांभाळायला कोणीतरी गडी माणूस पाहिजे, म्हणून हे दूध मी काही घेत नाही. माझ्या मुलाला 4 मुलं आहे, 4पैकी एकाला द्यायला हरकत नाही. दूध गेलं 4 मुलांकडं. त्या मुलांना सांगितलं, पोराओ तुम्ही जर दूध घेतलं तर तुमचे वडील जिवंत होतील. म्हटले, आम्ही दूध घेऊ शकत नाही, कारण आमच्या वडिलांची स्वप्न आम्हाला पूर्ण करायची. एकाला डॉक्टर व्हायला सांगितलं, एकाला इंजिनियर, एकाला प्रोफेसर, एकाला कलेक्टर, आणि आमच्यातलं एखादं गेले तर आमचे वडील नाराज होतील, म्हणून हे दूध काय आम्ही घेणार नाही. म्हणले, मग दूध द्यायचं कोणाला? म्हणले, एक काम करा, त्यांची पत्नी, आमची आई, तिला द्यायला हरकत नाही. दूध गेलं पत्नीकडे. अहो तुम्ही अर्धांगिनी आहात. पहिल्या पत्न्या सती जायच्या, केस ओपन करायच्या तरी
नवरी जिवंत होत नव्हते आणि आता जर तुम्ही दूध घेतलं तर तुमचे पतिराज जिवंत होतील, घ्या ना दूध. म्हणले घेतलं असं दूध घेतलं असतं, घ्यायला काही हरकत नाही. पण खरं सांगू का, ज्या आईशी रक्ताचं नातं आहे तिनं नाही दूध घेतलं, ज्या बापाशी रक्ताचं नातं आहे त्यांनी नाही दूध घेतलं, जी मुलं आहेत त्यांनी नाही दूध घेतलं, मी तर परक्याचं रक्त आहे, मी कसं दूध घेऊ. म्हणले असं केलं तर नाही जमणार का. म्हणले कसं. म्हणले मीच दुसरा नवरा केला तर नाही जमणार का. ज्यानं प्रेत आसन लावलं होतं ते तडक्यानं उठून बसलं. ती म्हणलं बरोबर आहेत महाराज, कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप आणि मृग व्रत जाईल लया, हे सगळं लया नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची बाई कुणाचा, कोण कुणाचे सख्या कोणी, मेल्या बाई सर्व बाई उठतील तारे दोरे. साऱ्या मायाचा बाबा, साऱ्या मायाचा बाबा. नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही नाही कुणाचे कुणी, तुझी नवेरी कोणी, अंती जाशील एकल्या प्राण्या, माझे माझे म्हणून कोण कोणाचे महाराज. हा कबीरदाजी वर्णन करतात, तू काया नगर का असो जागर, तुझे अपने वतन पे जाना है, माँ कही बेटा